सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकमललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे मङ्गलं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमणिं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भूमौ करोति वाचालं अङ्गुलं वयदेवी यत्कृपालं वन्दे परमानन्दम्। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविदः ब्रह्मा विष्णु महेशानां ते सत्यव्रतं सुतं शुद्धं प्रभोदज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन विदज्ञानं विदर्शयत् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजासुखाग्रे नमस्कार माझा सद्गुरु श्री परमेश्वरा गुरुब्रह्मा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे शेवटचा जो आपण बघितला त्यामध्ये भगवान विष्णूच्या वैकुंठ लोकांमध्ये असणारे जे जय विजय आहेत त्यांनी सनत कुमारांचा अपमान केला आणि त्याचा परिणाम असा झाला की सनत कुमारांनी त्यांना शाप दिला की तुम्ही असुर योनीमध्ये जा। भगवंतांनीही ते मान्य केलं आणि भगवंत त्यांना म्हणाले की तुम्ही जे केलं ते योग्यच केलं। त्यामुळे हे जे जय विजय आहेत ते असुर योनीमध्ये जातील आणि त्यांना मुक्त करण्याकरता मी त्यांच्या मागेमध्ये 4 वेळेला या भूतलावरती जाईल। या जय विजयांचा उद्धार करण्याकरता आणि त्यांना परत वैकुंठ लोकांमध्ये आणण्याकरता मी वराह अवतार, नरसिंह अवतार, श्रीराम अवतार आणि श्रीकृष्ण असे 4 अवतार मी घेईन। इथपर्यंतचा कथाभाग आपण पाहत आहे। आता त्याच्या पुढचा कथाभाग आपण पाहणार आहोत। आता हे जे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघं जे असुर आहेत या असुरांचा जन्म कसा झाला आणि मग त्यांची पुढच्या जीवनाची वाटचाल कशी झाली हे आपण पाहणार आहोत। तर हे जे 2 असुर आहेत या असुरांना जन्म देणारे जे दाम्पत्य आहे ते आहे कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी दिती। कश्यप ऋषी आणि दिती। कश्यप ऋषी हे परमात्मा स्वरूप आहेत। कश्यप याचा अर्थ आहे देवता। देवता आणि दैत्य या दोघांनाही कश्यप ऋषी एकाच दृष्टीने पाहतात, म्हणजे त्यांच्या दृष्टीमध्ये कोणीही कमी जास्त नाही, सगळ्यांना ते समदृष्टीने पाहणारे आहेत ते कश्यप ऋषी आहेत। या कश्यप ऋषींच्या 2 पत्नी आहेत, एक आहे दिती आणि दुसरी आहे अदिती। 2 पत्नी त्यांना आहेत। आता दिती ही जी आहे तिचा स्वभाव मुळामध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे, संशय वृत्तीची ती आहे। सतत तिच्या मनामध्ये कश्यप ऋषींच्या दुसऱ्या पत्नीविषयी अदितीविषयी असूया असते, सौती वत्सा तिच्या ठिकाणी आहे। म्हणून ही जी दिती आहे ही दिती कोणामध्येही बिळून मिसळून वागत नाही, कोणालाही आपल्या बरोबरीचं मानत नाही, असा तिचा स्वभाव आहे।
आणि दुसरी जी त्यांची पत्नी आहे जिचं नाव अदिती आहे, ती मात्र अत्यंत सात्विक वृत्तीची आहे. ती सगळ्यांना सामावून घेणारी आहे. ती कोणामध्येही भेदभाव करणारी नाही. आता इथे हे सगळं रूपकात्मक आहे हे आपण लक्षात घ्यायचं. आता कश्यप ऋषी याचा अर्थ असा की ते परमात्म स्वरूप आहे आणि परमात्म्याला जाणणारी जी बुद्धी असते त्या बुद्धीची दोन रूप असतात. जसं आपली जी बुद्धी आहे, सर्वसामान्य माणसाची जी बुद्धी असते, त्या बुद्धीची देखील दोन रूप असतात. एक बुद्धी जी आहे ती पूर्णपणे शुद्ध असते. ती बुद्धी धर्माने वागणारी असते, नीतीने जाणारी असते, परमेश्वराचं अस्तित्व मान्य करणारी असते. तर दुसरी जी बुद्धी असते ती मात्र अधर्माने अनीतीने वागणारी असते. आणि बुद्धीची ही दोन्हीही स्वरूप प्रत्येक माणसामध्ये असतात. तर परमात्म स्वरूपाला जाणून घेण्याकरता आपल्याला बुद्धी मिळालेली आहे, पण त्या बुद्धीतल्या कुठल्या बुद्धीला धरून आपण वागायचं, विचार करायचा याचा निर्णय प्रत्येकाला भगवंतांनी दिलेला आहे. आपण सन्मार्गाने जायचं आहे की वाईट मार्गाने जायचं, लोकांची असूया करायची, मत्सर करायचा, द्वेष करायचा, अहंकार बाळगायचा आहे की ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि भगवंताचं स्मरण करायचं आहे. लक्षात आलं? हे प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून हे जे कश्यप ऋषी आहेत ते परमात्म स्वरूप आहेत आणि दोन प्रकारच्या बुद्धी त्यांच्या ठिकाणी आहे. एक आहे दिती आणि दुसरी आहे अदिती. आता या दोघींबरोबर ते राहून काम करतात आणि त्यांच्याद्वारा संतान उत्पन्न करतात. एके दिवशी कश्यपजी महाराज संध्याकाळी समाधीमध्ये बसलेले असताना दितीच्या मनामध्ये कामवासना जागृत झाली आणि तिने कश्यपांना समागम करण्याची प्रार्थना केली. कश्यपांनी तिला समजावलं की अरे ही वेळ काही योग्य नाही, पण तिने काही ऐकलं नाही आणि नाईलाजाने कश्यपांनी तिचे गर्भाधान केले. कामवासनेने ती अंध झालेली होती आणि त्यामुळे जिथे कामवासना अत्यंतिक प्रबळ होते त्या ठिकाणी कर्माचा नाश होतो. सत्कर्म त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. कामवासना प्रबळ झाली की माणसाच्या हातून दुष्कर्म घडते. त्याचप्रमाणे लोभ जो असतो माणसाच्या मनामध्ये अत्यंतिक लोभ जेव्हा निर्माण होतो तो मनातली भक्ती भावना कमी करतो. क्रोध निर्माण झाला माणसाच्या मनामध्ये की त्याची सारासार विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारं ज्ञान त्यावेळेला झाकाळलं जातं. म्हणून काम, क्रोध, लोभ या तीनही दोषांमुळे माणसाच्या पुण्याचा क्षय होतो. जो माणूस परमात्मा परमेश्वराला जाणू इच्छितो, साधना करू इच्छितो, त्या प्रत्येकाने काम, क्रोध आणि लोभ ह्या तीन दोषांपासून स्वतःला दूर ठेवायचं असतं, सावध ठेवायचं असतं. केव्हा हे दोष आपल्या मनामध्ये निर्माण होतील आणि आपण परमात्म्यापासून बाहेर जाऊ, दूर जाऊ, हे त्यालाही कळत नाही. म्हणून काम वासना अत्यंतिक वाईट आहे, क्रोध वासना ही अत्यंतिक वाईट आहे आणि लोभही अत्यंतिक वाईट आहे. आता वैकुंठातून घाली गेलेल्या जय विजयांनी या दितीच्या गर्भामध्ये प्रवेश केला. अनेक अशुभ गोष्टी त्यावेळेला सृष्टीमध्ये घडल्या. देवता घाबरल्या. त्यावेळेला ब्रह्माजींनी त्यांना आश्वस्त केलं की घाबरण्याचं काहीही कारण नाही, एक नवीन अध्याय आता सुरू होतो आहे. नंतर दितीच्या गर्भातून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप दोघे प्रकट झाले. आता हे दोघे मुलं प्रकट झाल्यानंतर दर दिवशी 4 हात ते लांब व्हायचे, वाढायचे. 4 हात का लांब व्हायचे? कारण एक जण लोभाचं प्रतीक होता तर दुसरा भोगाचा प्रतीक होता. आणि माणसाच्या मनातला लोभ आणि भोग हा सातत्याने वाढत असतो, तो कधीही कमी होत नाही. म्हणून ते रोज 4 हात वाढायचे. हिरण्याक्ष प्रलयाच्या वेळी देखील समुद्रामध्ये तपश्चर्या करत होता. लोभाधिकाच्या भाराने पृथ्वी दुःखरूपी सागरामध्ये बुडली होती आणि म्हणून भगवंतांनी वराहाचं रूप घेऊन
त्या पृथ्वीला बाहेर काढला. दुसऱ्या वराह कल्पामध्ये या हिरण्यक्षाला असं कळलं की भगवंत पृथ्वीला पाण्यातून घेऊन जात आहे, तेव्हा त्याने मनाई केली आणि वराह भगवान आणि हिरण्यक्षाचं भीषण असं युद्ध झालं. हे युद्ध अनेक वर्ष चाललं. नंतर वराह भगवान हिरण्यक्षाला म्हणाले की काही झालं तरी मी पृथ्वी बाहेर येणार. आणि हिरण्यक्षाची अशी इच्छा होती की ही पृथ्वी आमची संपत्ती आहे, मी ती तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही. त्यानंतर भगवान वराहांनी हिरण्यक्षाला मारून पृथ्वी बाहेर आणली, पृथ्वीची स्थापना केली. त्यामुळे ब्रह्माजी प्रसन्न झाले, कारण प्रजेला निवास करण्याचं एक स्थान मिळालं होतं. काल आपण पाहिलं. म्हणून आणि शतरूपा हे जे ब्रह्माजीपासून उत्पन्न झालेले स्त्री आणि पुरुष यांना त्यांनी सृष्टी निर्माण करायला सांगितले. पण आम्ही सृष्टी निर्माण करून ती कुठे ठेवायची असा प्रश्न त्यांना पडला. आणि म्हणून भगवान वराहांनी पृथ्वीला पाण्याबाहेर काढलं आणि ती पृथ्वी त्यांना दिली की आता तुम्ही या पृथ्वीवरती सगळी सृष्टी निर्माण करा. त्यानंतर मनु आणि शतरूपा ब्रह्माजींजवळ आले आणि त्यांना ब्रह्माजींनी सांगितलं की तुम्ही सृष्टी वाढवा, त्या सृष्टीचं पालन पोषण तुम्ही करा, इथले राजे तुम्ही घ्या. तसेच ब्रह्माजींचेही अनेक मानस पुत्र झाले आणि त्यांच्यापासून प्रजा वाढू लागली. सृष्टीचा विस्तार झाला. सृष्टीचा विस्तार कायम एकसारखा नसतो. ते एक अद्भुत असं रहस्य आहे. कधी कधी भगवंत स्वतःला सृष्टीच्या रूपामध्ये बनवतात, तर कधी ही सृष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण होत असते. मनु आणि शतरूपा यांच्याद्वारा सृष्टीचा विस्तार होत असताना त्यांना 2 मुलं झाली आणि 3 मुली झाल्या. 2 मुलं जी होती त्यातलं एकाचं नाव होतं प्रियव्रत आणि दुसरा आहे उत्तानपाल. आणि 3 मुली त्यांना झाल्या. एक आहे आकुती, दुसरी देवहूती आणि तिसरी प्रसूती. त्यातली आकुती जी आहे तिचा विवाह रुचिशी नावाच्या ऋषींशी झाला. देवहूतीचा विवाह कर्दमांशी झाला आणि प्रसूतीचा विवाह दक्षाशी झाला. आता हे 5 जण जे आहेत ते आपण लक्षात ठेवायचे, कारण यांच्यापासून आता पुढे सगळा विस्तार होणार आहे. मनु आणि शतरूपा यांना 2 मुलं झाली. एक उत्तानपाल आणि दुसरा प्रियव्रत आणि 3 मुली झाल्या. त्याच्यामध्ये एक आहुती, दुसरी देवहूती आणि तिसरी प्रसूती. त्यातली आहुती जी आहे तिचा विवाह रुचिशी नावाच्या ऋषींशी झाला. देवहूतीचा विवाह कर्दमांशी झाला आणि प्रसूतीचा विवाह दक्षाशी झाला. आता हे 5 जण जे आहेत ते आपण लक्षात ठेवायचे, कारण यांच्यापासून आता पुढे सगळा विस्तार होणार आहे. मनु आणि शतरूपा यांना 2 मुलं झाली. एक उत्तानपाल आणि दुसरा प्रियव्रत आणि 3 मुली झाल्या. त्याच्यामध्ये एक आहुती, दुसरी देवहूती आणि तिसरी प्रसूती. ठीक आहे. तर परमात्म्याला आपल्या जवळ बोलवणारी जी कृष्णाकर्षणी भगवत्कार वृत्ती असते तिला देवहूती असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती प्रवृत्ती सातत्याने निर्माण होत असतात. जसं समुद्रामध्ये सातत्याने छोट्या मोठ्या लाटा निर्माण होतात, तसंच आपल्या मनामध्ये विविध प्रकारच्या भावना वृत्ती प्रवृत्ती निर्माण होत असतात. तर आपल्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांना आकर्षित करणारी, भगवान श्रीकृष्णांना म्हणजे परमात्म्याला आकर्षित करणारी, त्यांना आपलंसं करणारी जी वृत्ती असते त्या वृत्तीला देवहूती असं म्हटलं जातं. आता ही जी देवहूती आहे त्या देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींबरोबर झाला. कर्दम ऋषी जे स्वतः तत्वज्ञान घेऊन प्रकट झाले होते आणि त्यांनी भगवत प्राप्ती करण्याकरता तपश्चर्या सुरू केली. कर्दम याचा अर्थ काय, तर इंद्रियांचं दमन करणारे जे असतात त्यांना कर्दम असं म्हणतात. ज्यांचा आपल्या इंद्रियांवरती पूर्णपणे संयम असतो, ताबा असतो, अशी जी भावना, अशी जी वृत्ती आहे त्यांना कर्दम असं म्हटलं जातं.
जोपर्यंत माणूस कर्दम बनत नाही तोपर्यंत त्यांना ज्ञानाची प्राप्ती होत नाही, म्हणजेच कपिलाची प्राप्ती होत नाही. शरीरामध्ये सत्वगुणी वृत्ती झाली म्हणजे आपोआप ज्ञानाचा झरा प्रकट होतो. आता माणसाला ज्ञान केव्हा बरं प्राप्त होतं? बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की कुठल्या तरी संतांनी आपल्या डोक्यावर हात ठेवला, गुरुंनी डोक्यावर हात ठेवला की आपल्याला ज्ञान प्राप्त. मग हे खोटं आहे का? हे खोटं नाहीये. मग त्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवल्यावर होतं काय? होतं असं की आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये आणि बुद्धीमध्ये परिवर्तन होतं. मन, बुद्धी आणि चित्त यांच्यामध्ये असणारा जो मूल आहे, विषय विकार वासना, ह्या गोष्टी आहेत त्या नाहीशा होतात. कारण जोपर्यंत मन, बुद्धी, चित्त यांच्यामधल्या विषय विकार वासना मूल दोष नाहीसे होत नाही तोपर्यंत ज्ञान प्रकट होत नाही. आता ज्ञान जे माणसाला होतं ते बाहेरून कुठूनही होत नाही, ते त्याच्या अंतर्यामी असतच, फक्त ते झाकलेलं असतं. कशाने झाकलं जातं? तर आपल्या मनामध्ये सातत्याने निर्माण होणारे विषय विकार वासना, काम क्रोध लोभ दोष मत्सर, हे जे काही गोष्टी आहेत यांच्यामुळे ते ज्ञान झाकलं जातं. आणि ज्या वेळेला आपण सत्पुरुषांच्या सानिध्यात जातो, त्यांचा सत्संग करतो, सद्गुरूंची सेवा करतो, भगवंताची आराधना करतो, त्यावेळेला हे सगळे दोष हळूहळू कमी होत होत नाहीसे होतात. आणि जेव्हा हे दोष नाहीसे होतात तेव्हा ज्ञान आपोआप प्रकट होते. ते इथे देखील तीच गोष्ट सांगितली. तर कर्दम ऋषी म्हणजे काय आहे की ज्यांनी आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. इंद्रियांवरती नियंत्रण मिळवलं याचा अर्थ असा की इंद्रिय आपली विषय भोगण्याकरता सातत्याने विषयांच्या शोधात असतात. कुठलाही विषय इंद्रियांना दिसला की लगेच इंद्रिय तिथे रमतात. जसं काही हॉटेल्स आहेत आपल्या, येता येता छान असा वास येतो तिथून येताना वेगवेगळ्या पदार्थांचा. कितीही आपलं पोट भरलेलं असलं तरी लगेच आपलं मन विचार करायला लागतं, अरे हा कसला बरं वास आहे, ते बटाटे वडे तर नाही म्हणून, हा हलवा तर नाही. काय झालं की इंद्रिय चाळवली गेली आणि मग ती त्या विषयांकडे धावायला लागली. ठीक आहे, उद्या जर असा आपल्याला वास आला आणि आल्याला नीताताईने आपल्याला डिश दिली तर आपण नाही म्हणू का? नाही म्हणणार नाही आपण म्हणून चालेल, अर्धा तास भागवत थोडस लांब सांगायचं की इंद्रिय ही अशीच असतात. ती विषयांचा शोध घेण्याकरता, विषयांचा भोग घेण्याकरता तत्पर असतात. केव्हाही सांगा. मग या इंद्रियांवरती पूर्ण नियंत्रण आणून कर्दमनुषी ध्यान धारणा करताय, आत्मस्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते त्यांना केव्हा जमत आहे? जेव्हा पूर्णपणे त्यांचं मन बुद्धी चित्त शुद्ध झालंय तेव्हाच त्यांच्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होते आहे, ज्ञानाचं प्रकटीकरण होत आहे. तेव्हाच पूर्णपणे सत्व गुण हा प्रकट होतो. ब्रह्मदेवांनी त्यांना विवाह करून प्रजा निर्मिती करायला सांगितली. कोणाला? कर्दम ऋषींना. ठीक आहे, कर्दमांनी विचार केला की मला विवाह करायचा आहे तर मला आधी शक्ती संचय करायला हवा, आणि म्हणून ते तपश्चर्या करायला ते सांगितले. आपल्याकडे विवाह करायचा म्हटलं की सगळे उतावळे होऊन लगेच नाचायला लागतात. इथे कर्दम ऋषींना जेव्हा सांगितलं ब्रह्मदेवांनी की तुम्ही विवाह करा, आता सृष्टी निर्माण करा, तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं? तपश्चर्या करायला निघून. जेव्हा माणूस तपश्चर्या करतो, तपश्चर्येचं तेज शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते, तेव्हा येणारी जी संतती आहे ती उत्तम पद्धतीने निर्माण होते. म्हणून इथे ते तपश्चर्या करायला निघून गेले. प्राचीन काळी लोक ब्रह्मचर्य पालनाला किती महत्व देत होते हे यावरून लक्षात येतं. जो ब्रह्मचारी व्रत पाळणार नाही, संयमी राहणार नाही, तपश्चर्या करणार नाही, त्याचं वीर्य
निर्बल होणार हे त्यांना माहिती होतं. म्हणून कर्दमांनी ब्रह्मचर्य पालन आणि तपस्याद्वारा आत्मबलाची वृत्ती करण्याचा निश्चय केला. ते गुजरात प्रांतातील सिद्धपूर नावाच्या स्थानावरती आराधना करण्याकरिता गेले. तिथे त्यांचा आश्रम होता. तिथे त्यांनी घोर तपश्चर्या केली. इतकी तपश्चर्या त्यांनी केली की केवळ शरीरामध्ये हाडांचा सांगाडा शिल्लक राहिला. आपल्यासारखी साधना ते करत नाही. वरती फॅन एसी लावून शेजारी पाण्याची बाटली ठेवून मागे लोड खाली गाडी असं राजेशाही साधना ध्यान धारणा ते करत नव्हते. एकांतामध्ये जाऊन त्यांनी ध्यान धारणा केली किंवा दुपारचं जेवण करून एक मुलगी काढून फळं कंदमुळं झाडांची पानं खाऊन त्यांनी त्यांची तपश्चर्या पूर्ण केली. त्यांच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णू गरुडावर आरूढ होऊन तिथे प्रकट झाले. मग कर्दमांनी त्यांची स्तुती केली आणि कर्दमांना श्री विष्णूंनी आशीर्वाद दिला, वरदान दिले. भगवंताच्या येण्याने त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूंनीच त्या ठिकाणी बिंदू सरोवर तयार झाले. भगवंत म्हणाले, कर्दमजी 2 दिवसांनी मनू तुमच्याकडे येते व आपली कन्या देवहूती तुम्हाला अर्पण करते. तुम्ही पवित्र पती पत्नीच्या पोटी मी पुत्र रूपाने जन्म घेईन. तुम्ही त्या देवहूतीचा स्वीकार करा आणि तुमच्या दोघांच्या पोटी मी कपिल या नावाने पुत्र रूपाने जन्माला येईल. मला जगामध्ये सांख्य शास्त्राचा उपदेश करायचा आहे असं सांगून भगवान अंतर्धान पावले. भगवान कायम गरुडावरती स्वार होऊन येतात. कारण गरुड साक्षात शब्दमूर्ती सामवेद स्वरूप आहे. जेव्हा तो गरुड उडतो तेव्हा त्याच्या पंखांपासून सामवेदाचा ध्वनी प्रकट होत असतो. शब्दावर ध्वनीवर आरूढ होऊनच भगवंत दर्शन देतात. म्हणून आपल्याकडे मंत्र जप हे भगवंताचं वाहन आहे असं म्हटलं. आपल्याकडे जे मंत्र स्तोत्र आहेत ते का म्हणायचे? विष्णू सहस्रनाम होतं म्हणतो. विष्णू सहस्रनाम ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला साक्षात भगवान श्री विष्णू त्या ठिकाणी उपस्थित असतात. देवांना आपल्याला बोलवायचं असेल तर आपण मंत्र म्हणतो. जे मंत्र जे आहे ते देवतांचं वाहन आहे. मंत्रावर आरूढ होऊन ते त्या ठिकाणी उपस्थित होत असतात. त्यानंतर 3ऱ्या दिवशी मनू महाराज आणि शतरूपा आपल्या कन्येला देवहूतीला घेऊन कर्दमांना शोधत शोधत आले. कर्दमांनी त्यांचं स्वागत केलं आणि राजा मनूला त्याच्या राज्याच्या व्यवस्थेविषयी विचारलं की तुमचं राज्य ठीक चाललंय ना, सगळी प्रजा सुखी आहे ना, तुमचे सगळे अधिकारी लोक तुम्हाला साथ देतायत ना, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत ना, असं सगळं त्यांनी विचारलं. त्याला मनूनेही यथोचित उत्तर दिली. नंतर मनू महाराजांनी आपली मुलगी देवहूतीशी कर्दमांच्या विवाहाची बोलणी घेतली. की आम्ही इथे का आलोय? तुम्हाला ब्रह्मदेवांनी सांगितलं आहे की आमची ही मुलगी देवहूती तुम्हाला अर्पण करावी, तुम्ही तिचा पत्नी म्हणून स्वीकार करा. असं म्हटल्यानंतर कर्दमजींनी देखील होकार दिला आणि देवहूती कर्दमजी यांचा विवाह झाला. आता हा विवाह कुठे झाला? प्राणावनामध्ये झालेला विवाह आहे. विवाहानंतर मनू महाराज शतरूपे बरोबर आपल्या राज्यामध्ये निघून गेले. देवहूती कर्दमांच्या सेवेमध्ये राहिले. आता हे कर्दम कसे होते? तर त्यांच्या जवळ स्वतःची कुटी नव्हती, स्वयंपाक करण्याची व्यवस्था नव्हती, ते झाडाखाली राहत होते. अशा अवस्थेमध्ये ही चक्रवर्ती सम्राटाची मुलगी देवहूती कर्दमांची सेवा आनंदाने करू लागली. घर नाही, दार नाही, संसार नाही, ऐशो आराम नाही,
खाण्यापिण्याची सामग्री नाही, काहीही नाही. आणि राजमहालातून आलेली मुलगी आहे, तिने हे सगळं आनंदाने स्वीकारलं. ती म्हटली नाही छे इथे तर काहीच नाही, मी जाते माझ्या आई बाबांकडे, म्हणजे आईला सगळं गोळा करा, मला बोलवा मी येईल, असं काहीही ती म्हटली नाही. तिच्या सेवेने कर्दम संतुष्ट झाले आणि तिला म्हणाले की देवी, तू माझी सेवा करताना आपलं शरीर, इंद्रिय आणि मनाची पर्वा केली नाही. अत्यंत निर्मळ हृदयाने तू माझी सेवा केलीस, त्यामुळे तुला तुझ्या सेवेचं फळ नक्की मिळेल. तुझी काय इच्छा आहे ती मला सांग, मी तुझी इच्छा नक्की पूर्ण करेन. मग तिने संतान प्राप्तीची इच्छा व्यक्त केली आणि मग दोघांनीही वैवाहिक सुखाचा आनंद लुटला. या दोघांनी 9 कन्यांना जन्म दिला. 9 कन्यांचा अर्थ आहे नवविधा भक्ती. नवविधा भक्तीचा त्यांनी जन्म दिला. नवविधा भक्ती वाचून ज्ञान प्राप्त होत नाही, कारण पुढे कपिलांचा जन्म होणार आहे. कपिल हे साक्षात ज्ञानमूर्ती आहे, तर त्याच्या आधी त्यांनी 9 कन्यांना जन्म दिला. भक्तीनंतर ज्ञानाचा उदय होतो, कपिलांचा उदय होतो. या कन्यांचं पालन पोषण करून त्या मोठमोठ्या ऋषींशी विवाह करून त्यांनी आठवण दिल्या. त्यानंतर कर्दमजी एक दिवशी देवहूतीला म्हणाले की तुझं मनोरथ मी पूर्ण केलं, आता मला परत तपश्चर्या करायला जाऊ दे, या संसारामध्ये माझं मन रमत नाही. त्यामुळे देवहूती त्यांना म्हणाले की तुम्ही कन्यांचा विवाह केला आणि त्यांना सासरी पाठवला, आता मी एकटीच राहिली आहे, त्यामुळे मला एक पुत्र हवा आहे आणि तुम्ही मला पुत्र होईपर्यंत माझ्याबरोबर राहा असा शब्दही दिला होता. आणि दुसरी गोष्ट अशी की भगवंतांनी स्वतः तुम्हाला आशीर्वाद दिला होता की ते आपल्या मुली पुत्र रूपामध्ये येणार आहे, त्यामुळे ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबा. कर्दमजीने तिची प्रार्थना मान्य केली आणि तिला म्हणाले की काही दिवसातच स्वयं भगवान कपिल देव म्हणून तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करते. आणि तसंच झालं. काही दिवसांनी ज्ञान स्वरूप भगवान कपिलांचा जन्म झाला. कपिल देव भगवान की जय. ज्ञानानुसार कपिलांचा जन्म झाल्यावर ब्रह्माजींनी तिथे येऊन त्यांची स्तुती केली. ब्रह्मदेव कर्दमांना म्हणाले की कर्दम ऋषी, तुमचा गृहस्थाश्रम आज सफल झाला. तुम्ही या जगाचे पिता आहात. तुमच्या पोटी जन्माला आलेले बालक हे जगाला दिव्य उपदेश करणार आहे. नंतर कर्दमांनी ब्रह्माजींना वंदन केलं, ब्रह्माजी तिथून निघून गेले. नंतर साक्षात भगवंतांना कपिल देवांनी नमस्कार केला आणि म्हणाले की प्रभू, तुम्ही माझ्या पुत्र रूपामध्ये माझ्या घरी आला आहात. आता मी एकांतात जाऊन आपल्याच ब्रह्मस्वरूपाचे चिंतन करू इच्छितो, त्यामुळे मला तुम्ही आज्ञा. जे एखाद्याच्या घरी प्रत्यक्ष भगवंत पुत्र रूपात आले आणि तो माणूस काय करतोय, संन्यासी. आपण इथे राहा आणि आपल्या मातेचे देवभूतीचे कल्याण करा, असं कर्दमजी त्यांना म्हणाले. हा आहे महात्मा लोकांचा महिमा, यालाच म्हणतात वैराग्य. वैराग्य आपलं कर्तव्य संपलं, आता आपलं साध्य काय आहे तर ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेणं हे आपलं साध्य आहे. मग या संसारामध्ये कशाला परत अडता येईल. भगवंत आले ते त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करावं. ही निर्लय अवस्था आहे, याला वैराग्य असं म्हणतात. स्वतः भगवान पुत्र रूपात घरात आले आहेत आणि कर्दमजी त्यांना प्रदक्षिणा घालून आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थिर होण्याकरता निघून गेले. त्यांनी संन्यास घेतला. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयोविदं. केवळ भगवंतासाठी जो जगतो तोच संन्यासी होय, ही संन्यासाची व्याख्या आहे. संन्यासी याचा अर्थ भगवे कपडे घातले आणि संन्यास धारण केला असं. जो केवळ भगवंतासाठी जगतो तो संन्यास. कपिल भगवान त्यांना म्हणाले, म्हणजे आपल्या वडिलांना म्हणाले की आपली इच्छा योग्यच आहे. संन्यास घेतल्यावर आपण कोणतीच चिंता करू नका, आपण आपले जीवन देवाला अर्पण करा. बाबा
तुम्ही आता मागची काळजी करू नका, तुम्ही जे ठरवलंय ते तुम्ही निश्चिंतपणे करा. मुक्ती दोन प्रकारची असते. एक आहे कैवल्य मुक्ती. या मुक्तीमध्ये जीव ईश्वरामध्ये लीन होऊन जातो आणि दोघेही एक होतात. आणि दुसरी आहे भागवती मुक्ती. या मुक्तीमध्ये जीव प्रेमाने ईश्वराशी एकरूप होतो आणि थोडस द्वैत राखतो. का राखतो? कारण भगवंताची लीला, भगवंताची नित्य सेवा करण्यामध्ये त्याला अत्यंतिक आनंद मिळतो. ह्या दोन प्रकारच्या मुक्ती आहेत. आता आपल्याकडे सुद्धा मुक्त आत्मा संत होऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही संत जे आहेत ते पूर्णपणे त्या ब्रह्मभावाशी, ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन गेले, त्यांच्यामध्ये विलीन झाले. आणि काही भक्त जे आहेत ते त्यांच्याशी एकरूप होण्याच्या स्थितीपर्यंत गेले, पण भगवंतापासून, ब्रह्मतत्वापासून थोडेसे बाजूला राहिले. तर एकरूप झाल्यानंतर भगवंताचं प्रेम अनुभवता येईल नाही. भगवंताचं जर प्रेम अनुभवायचं असेल तर भगवंतापासून थोडस बाजूला राहावं लागतं, लांब राहावं लागतं. ते सुद्धा मुक्तच आहे. त्यांना सुद्धा संसाराविषयी काही प्रकारची आसक्ती राहिलेली नाही. त्यानंतर देवहूती आपल्या मुलाला म्हणजेच कपिलांना म्हणाली की माझं आतापर्यंत जीवन इंद्रिय आणि विषयांच्या संसर्गाने व्यर्थ केलेलं आहे, पण साक्षात भगवान आहात तर मला विद्येचा उपदेश करा, की ज्या विद्येमुळे माझी अविद्या, अज्ञान नाहीस होईल. मला तत्वज्ञानाचा उपदेश करा. आता पहा, खर तर कपिल देव जे आहे ते देवहूतीचा मुलगा आहे. हा दिव्य प्रसंग आहे. इथे मुलगा गुरु झालाय आणि आई त्याची शिष्य झालेली आहे. इथे कपिल गीतेचा प्रारंभ होतो आहे. म्हणजे कपिलांनी आईला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली आहे. त्याला कपिल गीता असं म्हणतात. यालाच सांख्यशास्त्र असंही म्हणतात. आता या सांख्यशास्त्रामध्ये पहिल्या 3 अध्यायामध्ये त्यांनी वेदांताचं ज्ञान आणि शेवटी भक्तीचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर संसार चक्राचंही वर्णन केलंय. देवहूतीने प्रारंभिक शरणागती पत्करल्यामुळे भगवंताचा आश्रय घेतल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. ज्याला कोणाला आपला उद्धार करून घ्यायचा आहे त्याने पहिल्यांदा शरणागती पत्करावी लागते. मग ती शरणागती सद्गुरूंच्या समोर असू द्या किंवा परमात्मा परमेश्वरांच्या समोर असू द्या. जोपर्यंत काया वाचा मने पण समर्पित होत नाही तोपर्यंत ज्ञान मिळत नाही. इथे देवपुत्रीने सुद्धा पूर्णपणे समर्पण भाव कपिलजींच्या समोर व्यक्त केला आणि म्हणून कपिलजींनी तिला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. कपिल देव प्रसन्नतेने म्हणाले की आई, कोणत्याही जड वस्तूमध्ये आनंद असू शकत नाही. काल आपण बघितलं की कुठल्याही जड वस्तूमध्ये, संसारामध्ये, संसारातल्या पदार्थांमध्ये आनंद नाही. आनंद तर आत्म्याचं स्वरूप आहे, पण अज्ञानाने लोक काय करतात की संसारातल्या वस्तूंमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे ते सातत्याने दुःखी होतात. त्यांना आनंद मिळत नाही. भगवंत मात्र आनंद देतात आणि हा आनंद बाहेर कुठेही नाही, तर आपल्या अंतर्यामी हृदयाच्या ठिकाणी आहे. कबीर मुनी पुढे म्हणतात की जेव्हा जेव्हा आनंद मिळतो तेव्हा तेव्हा चेतन परमात्म्याच्या संसर्गानेच तो आनंद मिळतो. ज्याला कोणाला ब्रह्मानंद मिळाला आहे, आत्मानंद मिळालेला आहे, तो केवळ आत्म्याच्या जवळ गेल्यामुळे, त्याचं सानिध्य साधल्यामुळेच तो मिळतो, अन्यथा तो मिळत नाही. जो भक्तिनिष्ठ आहे तोच सर्व जगात व्यापलेल्या परमात्म्याला पाहू शकतो असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून तुला जर आई भक्ती करायची असेल तर तुझं मन आधी निर्विषय कर, निर्विकार कर. त्याच्यातल्या सगळ्या वासना, इच्छा, कामना, दुःख, भूतकाळातल्या काही गोष्टी, त्याचं स्मरण हे सगळं तू काढून टाक.
त्याशिवाय मन पूर्णपणे शांत निर्मळ होणार नाही. पुढे ते असं म्हणतात की आपलं जे मन आहे तेच आपल्या जीवाच्या बंधनाला कारणीभूत ठरतं. आपलं मनच आपल्याला कायम बांधून ठेवत असतं आणि हे मनच आपल्याला मुक्त करतं. चेत खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मोक्तम् गुणेषु सप्तम बंधाय रतं वापुसे युक्तये. आत्म्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आत्मा हा मुक्त आहे. मग आपल्याला कुणी बांधून ठेवलंय किंवा आपण सगळ्या गोष्टींनी स्वतःला बांधून ठेवतो तर आपलं मन आपल्याला बांधून ठेवतं. हा संसार माझा आहे म्हणजे काय झालं तर आपण संसाराला आपल्याशी बांधून ठेवतो. अमुक एक काम मी केलं तरच पूर्ण होणार आणि नेमकं ते होणार नाही असं कोण म्हणतं? आपलं मनच आपल्याला सांगतं. आपण समजा ते काम नाही केलं तर जगामध्ये ते काम परत होणार नाही का? असं काही नाहीये. आपण नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल. ओके. किंवा ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे होतात, मी जर नाही केलं तर कसं होईल असं काहीही नाही. ह्या सगळ्या मनाच्या भावना असतात. मनच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींशी बांधून ठेवत असतं आणि मनच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून मुक्तही करत असतं. भगवंत माणसाचं शरीर किंवा घर पाहत नाही तर त्याचं हृदय पाहतात. भगवंतांना जेव्हा आपण बोलवतो त्यावेळेला ते असं बघत नाही छान 2 BHK आहे का, जरा मोठा असता तुम्ही आलास असं नाही ना. भगवंत अगदी गरीब भक्तांच्या झोपडीमध्ये सुद्धा आनंदाने जातात. ते तुमचा घरदार संपत्ती स्टेटस गोष्टी पाहत नाही. त्या भक्ताचं हृदय किती प्रेमळ आहे, ते काम क्रोध विरहित कसं आहे, निर्मळ कसं आहे हे ते पाहतात. मन विशाल असेल तर भगवंत तिथे येतात. पण मनामध्ये अहंता ममता आत्मपर भाव जर असेल तर मग भगवंत तिथे यायचं टाळतात, येत नाही. मन आत्मस्वरूपावर भासमान होत असल्यामुळे आत्मा स्वतःला सुखी आणि दुःखी मानतो. स्वाभाविक तो निर्विकार असून आनंद देत आहे. माणसाचं मन पाण्यासारखं उताराकडे धावतं. मन सतत धावत असतं, चंचल असतं. मन कधीही एक क्षणभर सुद्धा स्थिर राहत नाही आणि म्हणून त्याची गती ही अधोगतीकडे जाणारी असते. मनाला प्रत्येक गोष्टी हव्या असतात. त्या चांगल्या आहेत वाईट आहेत याचा विचार फारसं मन करीत नाही. अशा या मनाला ऊर्ध्वगामी करण्याकरताच भगवंताच्या नामाचा संग, भगवंताची कृपा, भगवंताची दया हेच कारणीभूत ठरलं. दृढ वैराग्य, तीव्र भक्ती आणि यम नियमांचं पालन केल्यामुळे मन वश होतं. या मनाला जर आपल्याला वश करायचं असेल, त्याच्यावर संयम आणायचा असेल आणि भगवंताच्या ठिकाणी त्याला लावायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला यम नियम पाळावे लागतात. मनाला संयम आणावा लागतो. काही गोष्टी करायच्या नाही म्हणजे नाही आणि काही गोष्टी करायच्या हे त्याला शिकवावं लागतं. त्यानंतर वैराग्य, दृढ वैराग्य आपल्याला अंगी बाळगावं लागतं आणि तीव्र भक्ती. ती भक्ती सुद्धा कशी, सकाम भक्ती नव्हे. मी तुला अमुक एक गोष्ट देतो, तू मला अमुक एक गोष्ट दे, असा व्यवहार भक्तीमध्ये नसावा. मला फक्त तू हवा आहेस बस, बाकी मला काहीही नको, अशी भक्ती असायला हवी असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात, कपिलदेव सगळं आपल्या आईला सांगतायत की आई जगामध्ये सुखी होण्याचे 2च मार्ग आहेत. एक आहे ज्ञानमार्ग आणि दुसरा आहे भक्ती मार्ग. ज्ञानमार्ग काय सांगतो की तुम्ही सगळ्या संसाराचा त्याग करा, तुम्ही विरक्त व्हा आणि मग परमेश्वराला साध्य करून घ्या. ज्ञानमार्गामध्ये वैराग्य हे अत्यंत आवश्यक आहे. पण भक्ती मार्ग काय सांगतो की घरदार काहीही सोडू नका, काहीच सोडू, पण सगळ्यामध्ये भगवंताला पहा बस. बरोबर. ज्ञानमार्ग सांगतो की सगळं सोडा, विरक्त व्हा आणि परमेश्वराला साध्य करा.
भक्ती मार्ग असं म्हणतो की सर्वस्वाचा त्याग करणं सगळ्यांना शक्य नाहीये, सगळ्यांना विरक्त होणं शक्य नाही. मग तुम्ही काय करा, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं स्वरूप पहा, झाली भक्ती. याच्या पलीकडे भक्ती नाही. पण ज्ञान मार्गाचे आचार्य शिवशंकर आहे. म्हणून जे ज्ञान योगी लोक असतात त्यांचं आराध्य भगवान शिव असतात. आणि प्रेम मार्गाचे भक्ती मार्गाचे आचार्य भगवान श्री कृष्ण आहे. त्यांना प्रेम करायला आवडतं, म्हणजे त्यांच्यासारखा प्रेम करणारे अवतार परत झालेला नाही आणि परत कधी होणार नाही. इतके भगवान श्री कृष्ण प्रेमळ आहे, ते सगळ्यांवर प्रेम करतात. आपण पुढे सगळ्या कथा पाहणार आहोत की किती त्यांनी प्रेम करावं. सगळे त्यांच्या प्रेमामध्ये वेडे झालेले आहे. अक्षरशः वेडे हाच शब्द लागतो, इतकं प्रेम भगवान श्री कृष्ण करतात. कबीर मुनी म्हणतात की मागे अनादिकालापासून संसारात हे मन भटकत असतं आणि हे मन सत्संगाने सुधारतं. सातत्याने आपण शरीर आपली बदलत असतात. माणसाचं शरीर आपल्याला काही काळ मिळतं, पुन्हा आपण जन्माला येतो, पुन्हा संसार करतो, पुन्हा विषय विकार वासनांमध्ये अडकतो. असं हे मन सातत्याने भटकत असतं. मग या भटकणाऱ्या मनाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर स्थिर करायचं असेल तर पहिला उपाय आहे सत्संग केला पाहिजे. व सत्संग म्हणजे काय, चार लोक एकत्र आले, सत्संग झाला, भजन म्हटलं, सत्संग झाला, त्याला सत्संग नाही. सत्संग याचा अर्थ की ज्या माणसाच्या ज्या व्यक्तीच्या संघामध्ये गेल्यानंतर, त्याच्या जवळ बसल्यानंतर आपल्या मनामध्ये संसाराविषयी विरक्तीचा भाव निर्माण होतो. आपल्या मनामध्ये भगवंताविषयीची भक्ती दृढ व्हायला लागते. आपल्या मनामध्ये असणारी अस्वस्थता अशांतता दूर होते. त्याला सत्संग असं म्हटलं जातं. सत्संग म्हणजे सत्मार्गाला नेणारा संग. सत्मार्ग कोणता, तो परमात्मा परमेश्वराचा मार्ग, तो सत्मार्ग, त्याला सत्संग असं म्हणतात. सत्संगाने मन सुधारते, वासनांचा त्याग केल्याने मन चांगले होते आणि संत महात्म्यांवरती आसक्ती जडली तर मोक्षाची दारं उघडी होतात. म्हणून संतांचा संग करावा, संतांची सेवा करावी. आता संत कुठे शोधायचे? संत आडनाव असणारी माणसं आहेत, त्यांची सेवा करावी का? नाही. मग संतांची सेवा करायची असेल तर आपल्याकडे संतांची समाधी स्थानं आहेत, तिथे जा, तिथे थोडा वेळ बसावं, मन एकाग्र करावं. तिथे काही सेवा करता आली तर ती करावी, नाही तर सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे मानस पूजा करावी. आपले जे आवडते संत आहेत, मग ते आधुनिक काळातले असू द्या नाही तर प्राचीन काळातले संत असू, म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर महाराज असू द्या किंवा अगदी अलीकडचे अक्कलकोटचे स्वामी महाराज असू, जे आपल्याला आवडतात ते, त्यांना आपण आपल्या हृदयामध्ये बोलवावं, आमंत्रण करावं आणि तिथे सुंदर अशा स्वर्ण सिंहासनावरती त्यांना विराजमान करून त्याला सांग त्यांची मानस पूजा करावी. तो जो कालावधी मानस पूजेचा आहे त्यावेळेला हळूहळू सुरुवातीला आपली भावना असते, कल्पना असते आणि नंतर प्रत्यक्ष ते संत त्या ठिकाणी येतात. हा अनुभव आजही अनेक लोकांना आहे. त्याला सत्संग आहे. त्यांच्या संघामध्ये ज्यावेळेला आपण राहतो त्यावेळेला आपलं मन शुद्ध व्हायला लागतं, तरंग व्हायला लागतं, निर्मल व्हायला लागतं. मनामध्ये काम क्रोध आदी जे दोष आहेत ते कमी व्हायला लागतात आणि भक्ती मनामध्ये निर्माण व्हायला लागते. मग नंतर कपिल देवानी संतांची लक्षणं सांगितली की संत कसे असावे. संतांमध्ये पहिलं लक्षण आहे तितिक्षा. तितिक्षा याचा अर्थ असा की सर्व प्रकारची दुःख सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. आपल्यासारखंच असतं, थोडस दुःख आलं
की आपल्याला असं होतं तर काय करू आणि काय, कसं त्या दुःखातून मी बाहेर पडतो, याला सांग त्याला सांग त्याला सांग त्याला सांग, इकडे जा तिकडे जा. तसंच फक्त नाही, सुख आलं तरी शांत, दुःख आलं तरीही शांत. दुःख ही पचवतात ते, म्हणून तितिक्षा आहे त्यांचं पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे करुणा. सगळ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम असतं. आणि केवळ तोंड देखील नसतं, समोर आले हो हो मला ना फार तुमच्याविषयी. माणूस बाहेर गेला, बाजूला गेला, काय सांगायचं त्या माणसाविषयी, असं प्रेम संतांचं निखळ म्हणून त्यांचं असतं. आणि सगळ्या प्राणी मात्रांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम, आपुलकी, दया हे भाव असतात. आणि प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा अशी तळमळ त्यांच्या मनामध्ये असते. हे त्यांचं दुसरं लक्षण आहे. तिसरं लक्षण आहे की ते अजान शत्रू असतात. कोणाच्याही विषयी त्यांच्या मनामध्ये द्वेष मत्सर नसल्यामुळे कोणाशीही त्यांचं शत्रुत्व नसतं. ते कोणालाही आपला शत्रू मानत नाही. त्यानंतर शांत आणि सरळ स्वभाव त्यांचा असतो. त्यांना वाकड्यात जाता येत नाही. त्यांचा स्वभाव शांत सरळ असतो. जे समोर आहे सरळ आहे तेच फक्त ते स्वीकारतात. ही संतांची लक्षण आहे. आणि कपिल देव म्हणतात की माते अशा संतांना शरण जावं. अशा प्रकारे कपिल देवांनी देवहूतीशी संवाद साधला आणि तिला तत्वज्ञानाचं मार्गदर्शन केलं. तेच सांख्य शास्त्र होय. हे शास्त्र योगाच्या माध्यमातून अनुभवायला येतं. आणि योगाभ्यास जमत नसेल तर मग काय करावं असा प्रश्न देवहूतीने विचारला की सगळ्यांनाच काही योग जमत नाही, त्यांनी काय करावं. तर कपिल देव म्हणतात की अशा लोकांनी भगवंताची भक्ती करावी. मग भक्ती करता कपिल देवांनी भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान कसं करावं ते सांगितलं. आता भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर भगवंताचं मंगलमय स्वरूपाचं ध्यान करायचं. कसं करायचं बरं ध्यान, तर भगवंताच्या चरणारविंदापासून ते मुखारविंदापर्यंत आणि मुखारविंदापासून चरणारविंदापर्यंत संपूर्ण स्वरूपाचं चिंतन करायला सुरुवात करायची. की प्रत्यक्ष भगवंत माझ्या हृदयामध्ये सुवर्ण सिंहासनावरती विराजमान झालेले आहे. आणि त्यांच्या पायापासून मस्तकापर्यंत, मस्तकापासून पायापर्यंत त्यांचं अवलोकन करावं. त्यांना पाहावं. कसं पाहावं, तर मनाचे बाह्यसृष्टीचं अवलोकन थांबवावं आणि अंतर्यामी धारणा योगाद्वारे करून भगवंताच्या आकृतीवरती एकाग्र करून त्यांचं दर्शन करावं. पहिल्यांदा त्यांच्या मुखचंद्राचं दर्शन घ्यावं. भगवंताचं मुखचंद्र पाहावा, किती सुंदर आहे, किती नाजूक आहे, किती गोड आहेत भगवंत दिसायला. त्यांचे डोळे, त्यांच्या भुवया, त्यांचं नाक, त्यांचे ओठ, त्यांचे गाल, अनुवटी, त्यांचा रंग, डोळ्यातले सुंदर प्रेमळ असे भाव, हे सगळं पहा. मनाने सगळं पहा. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर असलेल्या मुकुटाकडे पहा. किती सुंदर चमकणारा तो मुकुट आहे, त्याच्यामध्ये रत्न जडवलेले आहेत. कानातल्या कुंडलाचंही ध्यान करावं. पण त्याच्या कानामध्ये कुंडल असतात आणि ते कुंडल साधे नाही आहेत. सुवर्णाचे कुंडल आहेत, रत्न जडित असे कुंडल असतात. त्यानंतर भगवंताच्या विस्तीर्ण कपाळाकडे पाहावं. भुवयांचं, प्रेमळ नेत्रांचं, नासिकेचं, ओठांचं, मंद हास्याचं, भगवंताच्या वक्षस्थलांचं, बाजूबंधांचं, भगवंताच्या हातामध्ये असणाऱ्या कंकणांचं, वैजयंती माळेचं, त्यानंतर त्यांच्या पितांबराचं, त्यांच्या चरणांमध्ये असणाऱ्या नुपुरांचं आणि सगळ्यात शेवटी चरणारविंदांवरील सुंदर नखांचं दर्शन घ्यावं. मुखापासून चरणापर्यंत भगवंताचं दर्शन घ्यावं. भगवंताच्या मूर्तीचं आणि वस्त्र आभूषणांचं चिंतन वारंवार वरून खाली आणि खालून वर करावं. एकदा वरून भगवंतांना खालीपर्यंत पाहत यावं आणि नंतर चरणारविंदांपासून मुखारविंदापर्यंत पुन्हा वरती त्यांना पाहत जावं. आणि सगळ्यात शेवटी
सुस्मितं भाव्यन्मुखम, भगवंताच्या केवळ हास्याचं चिंतन करावं. की भगवंत गावातल्या घालात अत्यंत मधुर असं हसतात, त्या हास्याचं चिंतन करावं. असं ध्यान करता करता मनाला दुसरा विषय शिल्लक राहत नाही आणि मन पूर्णपणे भगवंताच्या ठिकाणी एकाग्र होऊन जातं. भगवान कपिलांनी ध्यानाचा विधी सांगितल्यानंतर माता देवहूतीने त्यांना भक्तीच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले की हे ध्यान मी करेल हे ठीक आहे, पण मग भगवंताची भक्ती कशी करायची, यालाच भक्ती म्हणायचं का? तर कपिल देव असं म्हणतात की ध्यानाचा विधी झाल्यानंतर माते तू समजून घे, भक्तीचे 3 प्रकार आहेत. 3 प्रकारची भक्ती असते. एक आहे सात्विक भक्ती, दुसरी आहे राजसी भक्ती आणि तिसरी आहे तामसिक भक्ती. तामसिक भक्ती जी केली जाते भगवंताची, ती लोकांना ठगवण्यासारखी केली जाते. आपल्याकडे अशा गोष्टी दिसतात की देवाचा तांदळा, देवाची मूर्ती ठेवली जाते आणि तिथे समोर ताट ठेवलं असतं. पेटीत टाकू नका, इथे टाका, इथे. कशासाठी? पेटी आहे ना, मग पेटीत पैसे टाक. तुमच्या हातामध्ये जर काही छान असेल वस्तू, घ्या तुम्ही, काही तुम्ही घ्या, करा इथे, केला इथे पैसे ठेवा. ही भक्ती जी आहे ती तामसी भक्ती त्यांनी सांगितलेली आहे. अशी भक्ती करायची नाही. राजसिक भक्ती जी भगवंताची केली जाते ती संसारातल्या वस्तू मिळवण्याकरता केली जाते, ज्याला आपण व्यवहारिक भक्ती म्हणतो. की बाबा माझं एक काम अडकलं आहे, माझं ते काम होऊ दे, मी 5 नारळ तुला अर्पण करेन, चितळांची पेढे, मग कर झालं. ही राजसी भक्ती आहे. आणि तामसिक भक्ती ही भगवंतांना प्राप्त करण्याकरिता होते. आणि या सात्विक भक्ती भगवंतांना प्राप्त करण्याकरिता होते. आणि या सात्विक भक्तीच्या वरती आणखीन एक भक्ती असते. ती कोणती भक्ती आहे? तर लक्षणं भक्ती योगस्य निर्गुणस्य हृदयानुगम ऐहित्युक्य व्यवहिताला भक्ती पुरुषोत्तमे. ती भक्ती म्हणजे गुणातीत भक्ती. त्या भक्तीमध्ये भगवंताच्या गुणांचे श्रवण होताच भक्ताची वृत्ती भगवंताच्या गुणामध्ये विलीन होते. आणि त्याचा ओघ इतका असतो की ती धारा अविच्छिन्न होऊन वाहत राहते. म्हणजे कसं? तर काल आपण बघितलं विदुरजी उद्धवजींना ज्या वेळेला भेटले आणि विदुरजींनी उद्धवांना विचारलं की वसुदेव कसे आहे, देवकी माता कशी आहे, भगवान श्रीकृष्ण कसे आहेत. भगवान श्रीकृष्णांचं नाव घेतल्याबरोबर उद्धवजींच्या डोळ्यातून आसू वाहला नाही. त्याला म्हणतात भगवंताचं स्मरण झाल्याबरोबर तो भक्त विवल व्हायला लागतो आणि आपण आपल्या भगवंतापासून लांब आहोत, त्याचा विरोध त्याला सहन होत नाही. त्या भक्ताच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत होतात. भगवंतासाठी तो तळमळायला लागतो. ही जी वृत्ती आहे तिला म्हणतात भक्ती. आणि ही भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. तिला त्यांनी गुणातीत भक्ती असं म्हटलेलं आहे. सत्व रज आणि तम या 3 गुणांच्याही वरची ही गुणातीत भक्ती आहे. अशी भक्ती प्राप्त करण्याकरता भगवंत परायण राहून भगवंताच्या कथांचं श्रवण कीर्तन करावं, भगवंतातच चित्त रमवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे अशा भक्तीचा विकास होतो असं कपिल देव आपल्या आईला सांगतात. भगवंताच्या कथा ऐकल्याने काय होतं? तर भगवंताच्या कथा ऐकल्याने भक्ती दृढ होते, श्रद्धा दृढ होते आणि भगवंतासंबंधी आसक्ती वाढते. आसक्ती म्हणजे व्यसनासारखी भक्ती उत्कट तीव्र बनते आणि तीच भक्ती भक्ताला भगवंताच्या जवळ घेऊन जाते. भगवंताचं व्यसन लागावं लागतं. काही झालं की भगवंत, उठता बसता खाता पिता सगळीकडे जेव्हा माणूस भगवंतासाठी वेडा होऊन जातो त्यावेळेला ती भक्ती, ती श्रद्धा, तो भाव त्याला भगवंताजवळ नेल्याशिवाय राहत नाही. तीव्र भक्ती म्हणजे एकही क्षण परमेश्वरापासून विरक्त न होणं अशी भक्ती तू कर.
असं कपिल देव आपल्या आईला म्हणतात. पुढे ते असं म्हणतात की माते जो श्रीकृष्ण ध्यानामध्ये देहभान विसरतो तो सर्वश्रेष्ठ. प्रत्येकाने काय करावं तर भगवान श्रीकृष्णांचं रोज थोडा वेळ तरी ध्यान करावं. का बरं करावं? कारण भगवान श्रीकृष्ण प्रेमाचे भक्तीचे आचार्य आहेत. आपल्याला भक्ती हवी. मग सुरुवातीला काही सेकंद तरी भगवंताचं ध्यान करा. त्या ध्यानामुळे हळूहळू भगवंताविषयी प्रेम उत्पन्न व्हायला लागतं. एकदा कपिल देव आईला सांगतायत की एकदा नारद मुनी वैकुंठामध्ये गेले होते आणि त्यावेळेला भगवंत त्यांना तिथे दिसले नाही. मग त्यांनी मातेला, लक्ष्मी मातेला विचारलं की माते भगवंत कुठे आहेत? तर ती म्हणाली की ते ध्यानामध्ये बसलेले आहेत. नारदजी त्यांच्या जवळ गेले आणि शांत बसून राहिले. काही वेळाने भगवंताचं ध्यान सुरू. मग नारदांनी उत्सुकतेने त्यांना विचारले की आम्ही सगळे लोक तुमचं ध्यान करतो, तुम्ही कोणाचं ध्यान? त्यावेळेला भगवंत म्हणाले की नारदा, मी माझ्या प्रिय भक्तांचं ध्यान करतो. भक्त माझं ध्यान करतात हे सगळ्यांना माहिती आहे, पण मी माझ्या प्रिय भक्तांचं ध्यान करतो. ते जे भक्त आहेत ते माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. का? कारण भक्तांमुळेच भगवंताचं अस्तित्व आहे. भक्त झाले नाही तर भगवंतांना कोण ओळखणार? ओके, म्हणून भक्त हे अत्यंत महत्वाचे आहे. भगवंताचे भक्त भगवंताच्या पुढे आणि वरचढ आहे. रामसे अधिक राम करत असा. त्यानंतर देवहूतीने विचारल्यानंतर कपिल देवांनी जन्म मृत्यूची देखील व्याख्या तिला सांगितली. तसंच भगवंताच्या स्वरूपाची व्याख्या तिला त्यांनी सांगितली. पुढे त्यांनी वैराग्याविषयी विचार मांडले आणि जीवनभर माणूस वेगवेगळ्या विषयांमध्ये आसक्त होऊन राहतो आणि शेवटी मृत्यूच्या आधी होतो. बस जीवन संपलं. जीवनभर काय करायचं? हे खा, ते घ्या, इथे जा, तिथे जा, हे घ्या, ते घ्या, हे साचवा, ते साचवा. एक दिवस मृत्यू येतो, संपलं. सगळं तिथल्या तिथे. घरातली माणसं म्हणतात काय गबाळ गोळा केलं यांनी, त्या काही गोष्ट त्यांना काही किंमत नसते, काहीही किंमत नाही. आईला कळतच नाही काय आणवून काय काय आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर तत्तक तत्तक केली, ज्याला जीव लावला. अगदी माझ्या आजीने मला ते कपबशी पिले. 2-2 पिढ्या ती कपबशी सांभाळतात पाहिजे. ती फुटू देत नाही, काही होऊ देत नाही. आणि एका दिवशी नातवाचा हात लागला ती खळखटाय गेलाची. तर अशी जी आसक्ती सातत्याने असते, ही आसक्ती जीवनभर माणूस सांभाळतो विषयांची आणि शेवटी मृत्यूच्या अधीन तो होतो. मेल्यानंतर काय होतं? कर्मानुसार तो परलोकामध्ये जातो. एक तो स्वर्गात जातो किंवा नरकात जातो. आणि परत स्वर्गातले काही दिवस असतील, महिने, वर्ष तिथे राहतो. नरकात असेल तर नरकातले काही वर्ष तिथे राहतो आणि परत जन्माला येतो. परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो. तो जीव जेव्हा गर्भामध्ये असतो तेव्हा तो प्रतिज्ञा करतो की हे भगवंता, या वेळेला मात्र मी बाहेर आल्यानंतर तुझी भक्ती करेन, असं आश्वासन देतो. आणि बाहेर आल्यानंतर मात्र सगळं काही विसरून. माते आणखीन काय सांगू? ईश्वरा वाचून वेगळा झालेला जीव केव्हाही सुखी होऊ शकत नाही. कारण माणसाचं बालपण खेळण्या बागडण्यामध्ये जातं. तारुण्य विकार वासनेच्या उपभोगामध्ये रमतं आणि वार्धक्यामध्ये शरीर जर्जर होऊन जातं. पण मन आणि बुद्धी मात्र तरुण राहते. मनाच्या इच्छा आकांक्षा संपत. अगदी शेवटच्या क्षणी जरी विचारलं, आजी काय हवंय? मला थालीपीठ हवं होतं, मला भगवंत हवा आहे, मला भक्ती हवी आहे.
घरातल्या वस्तू, नातवंडाचं तोंड पाहायचंय, पतवंडाचं तोंड पाहायचंय, याचं लग्न बघायचंय, त्याची नोकरी बघायची आहे, बस त्याच्या मुलीकडे माणसाला काही शेवटच्या क्षणापर्यंत एवढं चाललेलं असतं. म्हणून संत लोक काय करतात, तर उघड्या डोळ्यांनी परमात्म्याचं दर्शन करतात. म्हणून आपण काय करावं, तर संतांचा सत्संग करावा. अशा प्रकारे कपिलजींनी माता देवहूतीला सर्व प्रकारचं ज्ञान, विज्ञान, भक्ती, तत्वज्ञान सांगितलं आणि तिला म्हणाले की आत्मा परमात्मा बिलकुल एकच आहे. आत्मा वेगळा, परमात्मा वेगळा असं काही नाही. आत्मा हाच परमात्मा, परमात्मा हाच आत्मा आहे. त्यामुळे हे माते तू आता काय कर की तुझं आत्मस्वरूपाचं दर्शन तू करून घे. तुला सगळं प्रकारचं ज्ञान मी दिलेलं आहे असं म्हणून त्यांनी मातेला नमस्कार केला आणि गंगासागराच्या दिशेने ते निघून गेले. संगम तीर्थावरती ते गेले, तेथे समुद्राने त्यांचा सत्कार केला. इकडे देवी देवहूतीने सगळ्या उपभोगांचा त्याग केला आणि तपोमय जीवन व्यतीत करायला सुरुवात केली. सरस्वती नदीच्या किनारी ती जाऊन राहिली. स्नान ध्यान करत तिचं मन तिने शुद्ध केलं. तिला आपल्या शरीराचं भान राहिलं नाही. तिच्या सेविका तिच्या खाण्यापिण्याची आणि वस्त्रांचं लक्ष ठेवत होत्या. देवहूतीला सुरुवातीला आपल्या पुत्राच्या वियोगाचं थोडस दुःख झालं, कारण ती माता आहे ना, त्यामुळे तिला दुःख झालं. परंतु नंतर मात्र आत्मबोध झाल्यानंतर ती शोकमुक्त होऊन जीवनमुक्त झाली. तिला सिद्धी प्राप्त झाली. म्हणून त्या गावाचं नाव सिद्धापूर असं पडलं. देवहूती मातेच्या उद्धारामुळे त्यालाच मातृगया असंही नाव. अशा प्रकारे तृतीय स्कंदामध्ये देव सर्ग आणि असुरी सर्गाचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर भागवताच्या स्कंदामध्ये बऱ्याच गोष्टी कथा रूपाने सांगितलेल्या आहेत. आता त्या ज्या कथा आहेत त्या कथा आपण थोडक्यात पाहणार आहोत, पण त्या कथांचं जे मर्म आहे, त्याच्या मागचं तत्व काय आहे ते आपण नीट समजून घेणार आहोत. आता चतुर्थ स्कंदामध्ये 4 भाग आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही पुरुषार्थांच्या संकल्पना स्पष्ट करणाऱ्या कथा याच्यामध्ये आहेत. पहिला आहे धर्म विभाग. त्याचं वर्णन आहे. त्यात भगवंताचा आश्रय करून धर्म केल्यानंतर तो सफल होतो असं म्हटलेलं आहे. इथे कथा आलेली आहे अत्रि ऋषींची. अत्रि ऋषींनी मोठा यज्ञ केला आणि तपस्या रूप धर्माचं आचरण त्यांनी केलं. त्यावेळेला स्वतः भगवंत पुत्र रूपाने त्यांच्या पोटी प्रकट झाले. भागवतामध्ये नाही पण इतर पुराणांमध्ये याचं वर्णन आहे की एकदा सती लक्ष्मी आणि सरस्वती आपापसामध्ये चर्चा करत बसल्या होत्या की सगळ्यात मोठी सती कोण. त्या तिघी स्वतःला सती समजत होत्या. तेव्हा देवर्षी नारद तिथे आले आणि त्यांना म्हणाले की अत्रि पत्नी अनुसयाचं नाव हे तुम्ही ऐकलंय का. त्यामुळे कोण आम्हाला माहिती नाही. नारदजी म्हणाले की अहो ती या सृष्टीतली सगळ्यात मोठी सती आहे. तोंडावर अपमान केला नारदजी. पुढे मी काही बोलणार नाही. अत्रि म्हणजे नत्र, नत्री, त्री म्हणजे 3, सत्व रज तम या गुणांचा दोष जिथे शिल्लक राहत नाही, 3 गुण जिथे नष्ट होतात त्याला म्हणतात अत्रि. म्हणजे जो गुणातीत आहे तो अत्रि. सत्व रजतम या 3 गुणांमुळे माणूस संसारामध्ये अडकतो, दोषपूर्ण होतो. आणि जेव्हा तो गुणातीत होतो तेव्हा तो ब्रह्मस्वरूप होतो. म्हणून अत्रि ऋषी कसे आहेत तर ब्रह्मस्वरूप आहेत. अनुसया, अनुसया म्हणजे काय की जी गुणाचीही असूया करत नाही, जिच्या मनामध्ये असूया नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, दोष नाही, ती अनुसया. जीव जर अत्रि असेल तर त्याची बुद्धी अनुसया असते. आणि बुद्धीचा सर्वात मोठा दोष हा असूया मत्सर आहे. दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून ईर्ष्या करणं, जळणं म्हणजेच असूया मत्सर. दुसऱ्याच्या दोषांचा विचार श्रीकृष्ण दर्शनामध्ये विघ्न आणतो.
हो, म्हणून दुसऱ्यांच्या दोषांकडे कधीही पाहायचं, दोषांकडे बघायचं असेल तर आपल्या दोषांकडे पहा, दुसऱ्यांची दोष कधीही पाहू नये. आपले दोष जर आपण बघितले, आपल्याला ते समजले तर उत्तम, मग ते दोष दूर करण्याकरता आपल्याला प्रयत्न करता येतात. दुसऱ्याच्या दोषांकडे आपण पाहिलं तर काय करतो, त्या दोषांचं चिंतन करतो, याला सांगतो, त्याला सांगतो, त्याला सांगतो. तुम्हाला माहितीये का त्यांचा स्वभाव कसा आहे, त्या कशा वागतात माझ्याशी. सगळीकडे आपण खेळापण वाटल्यासारखं ते वाटत राहत. म्हणजे काय होतं की सातत्याने त्या दोषांचं आपण वारंवार चिंतन करतो. ज्या गोष्टीचं आपण वारंवार चिंतन करतो ती गोष्ट आपल्या मनामध्ये ठसते, पक्की होते. कशाला विकतचं दुःख घ्यायचं, कशाला लोकांचे दोष पाहायचे. ओके, तर म्हणून असं म्हणता दुसऱ्याच्या दोषांचा जर आपण विचार करायला लागलो तर श्रीकृष्णाचं दर्शन आपल्याला लवकर होत नाही, कारण आपलं मन त्या दोषांमध्येच अडकून राहतं. ते विघ्न आहे. बुद्धीमध्ये जोपर्यंत असूया किंवा वत्सल असतो तोपर्यंत ईश्वराचे चिंतन घडत. म्हणून कितीही लोक सांगू द्या, आम्ही रोज ध्यान करतो, आमचे रोज कुंडली जागृत होते, आणि दुसऱ्या बाजूला सुरू उपाय घ्या, काही करत नाही, काही करत. पहिलं लक्षण आहे की जो कधीही कोणाविषयी वेळ वाकडं बोलत नाही, त्याची बुद्धी स्थिर आहे असं समजा. आणि यांना सगळे आपल्यासारखेच सब भोळे